तुम बढ़ो, हम तुम साथ बढ़ो, तरंगे तुम आगे बढ़ो, हम तेरे साथ है। रक्षण आमच्या नाही कुणा बाप, रक्षण हक्क नाही कुणाच्या बाप। 100% ही अधिसूचनेचं अध्यादेशामध्ये रूपांतर होणार या भावनेनं गुरा उधळला। परंतु 19 तारखेला आणि 20 तारखेला जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये सरकारच्या मनामधलं पाप काय आहे हे समोर आलं आणि सरकारनं जे करायला नव्हतं पाहिजे तो फार मोठा घोर अपमान, पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम मराठा समाजाच्या या ठिकाणी या सरकारनं केलेलं आहे। आणि बांधवांनो, म्हणून मनोजदादा जरांगेंनी परत आंदोलनाची आपल्याला हाक दिली। रस्ता रोको आज चालू झाला। या रस्ता रोको मध्ये प्रशासनाच्या माध्यमातून जे मराठा सेवक या ठिकाणी रस्ता रोको करण्यासाठी यायला तयार झालेत किंबहुना आले त्या प्रत्येकाला थांबवण्याचं काम पोलिसांना पुढे करून या सरकारनं उभं केलं आहे। या सरकारचा जाहीर निषेध करणं ही काळाची गरज आहे। त्यामुळं मी मराठा सेवक या नात्यानं या घटनेचा निषेध करतो। आज शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन आज जरांगे पाटील यांच्या आदेशाप्रमाणे 11च्या नंतर आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी पारत पोलीस स्टेशनच्या हद्दीत आम्ही सर्व मराठा सेवक या ठिकाणी जमलेलो आहे आणि आताच काही वेळापूर्वी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। बांधवांनो, या ठिकाणी मला आपल्या लक्षात आणून द्यायचंय की आपलं आंदोलन कसं थांबवलं जाईल या पद्धतीने सगळी पोलीस यंत्रणा काम करत आहे। पोलीस यंत्रणा म्हणजे पोलीस आपले दुश्मन नाही, सरकार आणि सरकारमधले जे नेते जे मराठा विरोधी काम करतात, हे मराठा विरोधी नेत्यांनी हे आंदोलन दाबावं, चिरडावं आणि मराठ्यांच्या मागण्या कधीच पूर्ण होऊ नये, मराठ्यांच्या गोरगरीब समाजाला कधीच न्याय मिळू नये या पद्धतीनं ही सुरुवात केलेली आहे। आणि आज आपण बघू शकतो की पोलीस यंत्रणा गावागावात जाऊन जे मराठा सेवक सक्रिय आहेत त्यांच्यावर दबाव आणताय, त्यांच्यावर गुन्हे दाखल करतायत। केशव पाटील हे गोकुळ भाई आहे, आम्ही सगळे आम्हाला आता सांगितलं इथल्या पीआय साहेबांनी की आम्हाला आदेश आहे गुन्हे दाखल करा। मी म्हटलं सर गुन्हे दाखल करा, आमच्या समाजासाठी जर आमच्यावर गुन्हे दाखल होत असेल तर आम्ही मरायला तयार आहे। गुन्ह्यानं काय होतं, आम्ही काय बांगड्या भरलेला आहे का? गुन्ह्याला आम्ही घाबरत नाही। परंतु वाईट एका गोष्टीचं वाटतं की आपला मराठा योद्धा जरांगे पाटील आपल्यासाठी लढत आहे, आपल्या समाजासाठी लढत आहे आणि अशा टायमाला जर मराठे घरात लपत असतील तर त्यांना मराठा म्हणून घेण्याचा अधिकार नाही।